कपडे धुवायचं म्हणजे लॉन्ड्री रूम पासून सगळं त्याच्यात टाकलेलं आहे. म्हणजे लॉन्ड्री रूम कुठल्याच हॉस्पिटलमध्ये तुम्ही बघणार नाही. ईटीबी वगैरे एक कुठल्याच हॉस्पिटलमध्ये तुम्ही बघणार नाही. त्याच्यामध्ये आपण ईटीबी वगैरे पासून एसटीबी पासून सगळं इन्कॉर्पोरेट केलेलं आहे. मग ते रिलायन्स जे हरकिशनदास किंवा ह्याचं नानावटी त्या दर्जाचंच हॉस्पिटल पाहिजे. आणि MMR मधलं सगळ्यात चांगलं गव्हर्नमेंट किंवा महापालिकाचं हॉस्पिटल. अख्ख्या MMR मध्ये फक्त 3 ठिकाणी बर्न वॉर्ड आहे. बर्न वॉर्ड पहिल्यांदा आपल्या तालुक्यामध्ये ना आपल्या जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा बर्न वॉर्ड आहे. कुठेच बर्न वॉर्ड नाही आपल्या जिल्ह्यात. म्हणजे काही असेल तर ठाणा की मुंबईला जायला बर्न वॉर्ड त्याच्यात टाकलेलं आहे. डायग्नॉस्टिक सेंटर आज कुठलाही आजार आपल्याला झाला तर पहिला बॉल डॉक्टर काहीतरी लिहून देतो की MRI CT स्कॅन पॅथलॅब वगैरे हे स्टेट ऑफ दी आर्ट तिकडे डायग्नॉस्टिक सेंटर केलेलं आहे. म्हणजे कमी दराने जे अख्ख्या तालुक्यामध्ये जे एक्सपेन्सिव्ह कुठलाही तुम्ही ब्लड टेस्ट करायचं असेल तरी ते काय शासनाच्या ह्याच्यात कव्हर होत नाही. पहिलं पाऊलच डायग्नॉस्टिक सेंटर. तर ग्राउंड फ्लोअरला डायग्नॉस्टिक सेंटर म्हणजे फक्त गरीब नाही तर त्या अख्ख्या परिसरामध्ये कोणालाही कमी दराने तिकडे डायग्नॉस्टिक सेंटरमध्ये टेस्टिंग करता येईल. तसं मोठं डायग्नॉस्टिक सेंटर लहान मुलांसाठी NICU सगळ्यात मोठी आज अडचण आहे. म्हणजे लिमिटेड हॉस्पिटल अख्ख्या तालुक्यामध्ये ज्याच्यामध्ये NICU म्हणजे न्यूबॉर्न बेबी नवीन जन्माला आलेल्या बाळाला जर NICU लागलं तर त्याची अवेलेबिलिटी एवढी खराब आहे. तर त्याच्यामध्ये मोठं NICU युनिट टाकलं. प्रायव्हेट रूम्स टाकले म्हणजे शेवटी ते हॉस्पिटल म्हणजे एक झालं जनरल वॉर्ड मेल फिमेल काही क्वीन शेअरिंग प्रायव्हेट रूम्स पण टाकलेले आहेत चांगल्या दराचे की तिकडे ज्या पद्धतीने चांगले फॅसिलिटीज येतील. ज्याला प्रायव्हेट रूम पाहिजे असेल शेवटी महापालिकेचं हॉस्पिटल जरी असलं तरी फायनान्शियली सेल्फ सस्टेनिंग कसं करता येईल म्हणून प्रायव्हेट रूम पण चांगल्या दर्जाचे टाकलेले आहेत. आणि ते हॉस्पिटल गव्हर्नमेंट किंवा महापालिकेचं हॉस्पिटल हा डब्बा नसला पाहिजे. म्हणजे आपण कुठलाही मिडल क्लासचा माणूस गव्हर्नमेंटच्या हॉस्पिटलमध्ये जायला प्रिफर करत का तर स्वच्छता नसते, वास येतो, फॅसिलिटीज बरोबर नसतात. ते ह्या हिशोबाने डिझाईन केलं आहे की रिलायन्स किंवा हे हरकिशनदास किंवा नानावटी किंवा लीलावटी ही जशी हॉस्पिटल आहे त्या दर्जावर हे आपलं महापालिकेचं हॉस्पिटल बनेल. त्याच्यामध्ये सगळ्या डॉक्टर्सची असोसिएशनची मीटिंग घेतली की हे तुम्ही अख्खं हॉस्पिटल आपल्या सोपारा वसई तालुक्यातले जेवढे डॉक्टर्स असोसिएशन त्यांनीच जर चालवायला घेतलं प्रत्येक डॉक्टरनी जर 1 तास फक्त त्या हॉस्पिटलमध्ये दिला ना तर 24 तास चांगल्या दर्जाचे हॉस्पिटल तिकडे अवेलेबल असतील. म्हणजे कॉस्ट कटिंग कुठे करता येईल हा डॉक्टर्स अवेलेबल राहतील. म्हणजे कुठे कुठे कॉस्ट कटिंग करता येईल, कुठे कुठे फॅसिलिटीज इंटरनॅशनल दर्जाचे देता येतील, कुठे कुठे फॅसिलिटीज चांगल्या दर्जाचे देता येतील. काही फॅसिलिटी अवेलेबल नाही आहे ते तिकडे म्हणजे बर्नवॉर्ड सारखं मी जे बोललो ते तिकडे कसं उपलब्ध करून देता येईल. आणि ह्याची माहिती जर फक्त मला आणि ते सांगतात की त्यांना नाही आहे तर त्याच्यात चूक माझी आहे का त्यांची आहे त्यांनी घ्यावी माहिती. आणि हे इकडे बसलेले ज्या लोकांनी न एकही कागद घेता जी माहिती दिलेली आहे समोरच्यांनी सगळी कागद जमा करून तेवढी माहिती देऊन दाखवायची. सर पण